मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहत आहोत गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते, म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुरेख पद्धतीने चंदनाचा लेप करून श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती आपण पाहत आहोत या ठिकाणी केलेली आहे। माऊलीच्या मंदिरामध्ये वर्षानुवर्षाची ही परंपरा आहे की चंदनाच्या लेपामध्ये या ठिकाणी माऊलींचं रूप चिंतामणी थिऊर प्रत्येक गणपतीचं होत असतं। तर तशा प्रकारचं या ठिकाणी केलेलं दिसते आपल्याला। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हे दर्शन देत आहोत की चिंतामणी जसा गणपती आहे त्या चिंतामणीनेच आपल्या कोरोनाची जे काही आपल्या जगावरती, आपल्या भारतावरती, आपल्या राज्यावरती, प्रत्येक कुटुंबावरती कोरोनाचं जे सावट आहे तर ते निश्चितपणे घालवण्याचं काम या ठिकाणी करावं अशीच सर्वजण माऊलीचरणी प्रार्थना करत आहेत। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय कमी लोकसंख्याच्या या ठिकाणी आरती आणि आपण बघतोय या रूपाचं अनावरण केलेलं आहे। अतिशय छान चंदनाचा लेप लावून सेम टू सेम चिंतामणीचं जे काही रूप आहे ते आपल्याला या ठिकाणी आळंदी तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण पाहत आहोत। न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय अतिशय सुरेखरित्या फुलांची आणि याची आरस केलेली आहे। आणि या आरसामधूनच सगळ्यांच्या वतीने माऊली चरणी, सर्व देवांच्या चरणी प्रार्थना एकच आहे की हे कोरोनाचं जे काही महामारीचं संकट या जगावरती आलेलं आहे ते सावरावं आणि यातून प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लढण्याची ताकद मिळावी हीच आपण या ठिकाणी प्रार्थना करूया।